रेकॉर्डिंग स्टार्ट स्क्रीन होईल. दिसत हां, आहे माझी? स्टार्ट करा. हां, स्टार्ट करा. ओके. आज आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं मॉड्यूल बघणार आहे. याच्यामध्ये जे काही भांडार विभाग असतो त्या संबंधित जे काही सर्व ट्रान्झॅक्शन चालतात त्याची सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केली. जे मॅन्युअली काम करतो तेच काम आपल्याला सिस्टीम मध्ये ऑफलाईन करायचं आहे. जे काही मॅन्युअल रेकॉर्ड प्रत्येक डिपार्टमेंट म्हणून जे काही इन्व्हेंटरी डिपार्टमेंट भांडार विभाग असते त्या विभाग म्हणून XYZ प्रोडक्ट दुसऱ्या डिपार्टमेंटला आपण सप्लाय करत असतो. फॉर एक्झाम्पल टोनर, कार्टेज, प्रिंटर आणि रेटर पॅड, जे काही स्टॅम्प, इंक वगैरे जे काही स्टेशनरी वगैरे सर्व राहते ते सर्व नगरपालिकेमध्ये असलेले इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी स्टोअर म्हणजे भांडार विभाग यांच्याकडून संबंधित डिपार्टमेंटला आपण प्रोव्हाइड करत असतो. त्या संबंधित असलेलं हे मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये आपण सर्वात आधी कॉन्फिगरेशन कसं करायचं ते बघून घेऊ. याच्यामध्ये जो हा पार्ट सांगणार आहे पार्ट कम्प्युटर डिपार्टमेंटचा असल्यामुळे सांगू. याच्यामध्ये सर्वात आधी सर्व्हिसेस कॉन्फिगर करायचे. सर्व्हिस डिटेल्स मध्ये सर्व टोटल 6 सर्व्हिसेस आहेत. मी SL7 दिवस घेऊन सर्व सर्व्हिसेस कॉन्फिगर केलेल्या आहेत. एक सर्व्हिस मी तुम्हाला एक करून दाखवतो. सर्व्हिस ड्युरेशन सेमी ऑटोमॅटिक घेतलेला आहे. चेकलिस्ट अप्लिकेबल, फ्री सर्व्हिस, ही सर्व इंटरनल सर्व्हिस असल्यामुळे इथं कुठलाही चार्जेस किंवा कुठलंही ट्रान्झॅक्शन होणार नाहीये. SL7 दिवस घेतलेला आहे आणि सर्व्हिस लाईफ टाईम घेतलेली. याच प्रकारे आपण सर्व सर्व्हिसेस कॉन्फिगर करून घेतल्या. त्यानंतर ज्या सर्व्हिसला आपल्याला स्क्रुटिनी मॅप करायची आहे त्या स्क्रुटिनी मॅप करून घ्या सर्व सर्व्हिससाठी. याच्यामध्ये स्क्रुटिनी मॅप करण्यासाठी आपल्याला परचेस ऑर्डर या सर्व्हिससाठी स्क्रुटिनी मॅप करायची. नंतर मटेरियल इन्फेक्शन साठी स्क्रुटिनी मॅप करायची. नंतर मटेरियल रिक्वेस्ट साठी स्क्रुटिनी मॅप करायची आणि मटेरियल इंडियन साठी स्क्रुटिनी मॅप करायची. ते कुठं स्क्रुटिनी मास्टरमध्ये. याच्यामध्ये स्क्रुटिनी मॅप करून घेतलेलं सर्व. उद्या सर रिक्वेस्ट एक्सेप्ट करा, मला मेसेज येते हर्ष ठोसर सरांचा. याच्यामध्ये जे स्क्रुटिनी मला मॅप करायचे मी सर्व मॅप केलेले आहेत. परचेस ऑर्डर, मटेरियल इंडियन सिक्युरिटी स्क्रुटिनी, मटेरियल इन्फेक्शन, मटेरियल रिक्वेस्ट, इन्व्हेंटरी, डिस्पोजल ऑफ स्क्रॅप मटेरियल, स्क्रॅप रेट ऑफ स्क्रुटिनी, हे सर्व आधी स्क्रुटिनी मॅप करून घेतला आणि त्या स्क्रुटिनी संबंधी असलेले क्वेश्चन पण मॅप करून घ्यायचे. याच्यामध्ये कुठलाच लुकअप सेट करण्याची आवश्यकता नाही आहे. सर्व लुकअप ऑलरेडी बॅक सेट केलेलं आहे स्टेट लेवलवरती. क्वेश्चन मास्टरमध्ये जे काही क्वेश्चन आपल्याला त्या स्क्रुटिनी संबंधी ऍड करायचे असेल तर ते आपण ऍड करू शकतो. मी तर 6 सर्व्हिसेस आहेत त्या संबंधी एकच क्वेश्चन ऍड केलेला आहे अप्रूव्ह वगैरे साठी. इथपर्यंत समजलं सर्वांना कॉन्फिगरेशन? कंटिन्यू करतो समोर. समोरचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे मॉड्यूलचा. या मॉड्यूलमध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मॉड्यूल सुरू करण्यासाठी आधी आपल्याला सर्व जो काही आपल्या इथं असलेला स्टोअर मास्टर कुठले कुठले स्टोअर आहेत तो एक पार्ट. दुसरा पार्ट आहे कुठल्या डिपार्टमेंटला आपण स्टोअर सप्लाय इन्व्हेंटरी सप्लाय करतो. स्टोअर सर्व डिपार्टमेंट ऍड करायचे. नंतर डबल तिसरा पार्ट आहे कुठल्या कुठल्या सप्लायर कडून आपल्याला इन्व्हेंटरी प्रोव्हाइड होते त्या संबंधी आपण कुठले कॉन्ट्रॅक्ट वगैरे केले असतील त्याची पण इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागते. ते आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊ. त्यासाठी मी एक युजर घेतलेला आहे. त्या युजरच्या लॉगिन म्हणून सर्व सर्व्हिसेस रन करणार आहे.
मी युजर घेतलेला अमोल दातीर यांना सर्व सर्व्हिसेस मी असाइन केल्या होत्या. त्यासाठी मी हा युजर घेतला. या युजरच्या लॉगिन वरून सर्व सर्व्हिसेस मी रन करेल. यासाठी आपण कुठल्या पण युजर वरून सर्व्हिसेस रन करू शकतो. आधी मला इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं मॉड्यूल सुरू करण्यासाठी आधी मला मास्टर सेट करावं लागेल. या मास्टरमध्ये मला जे काही माझं पूर्ण स्टोअर मास्टरची इन्फॉर्मेशन ऍड करेल. मी मटेरियल टाईप कुठले कुठले मटेरियल टाईप असतात त्याची इन्फॉर्मेशन ऍड करेल. मटेरियल मास्टर इन्फॉर्मेशन ऍड करेल. सप्लाय मास्टर ऍड करेल. सर्वात आधी मी स्टोअर मास्टर ऍड करतो. स्टोअर मास्टरमध्ये कुठले कुठले यूएलबी ला कुठले कुठले स्टोअर आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन मी ऍड करेल. स्टोअर मास्टर याच्यामध्ये मी ऑलरेडी 2 स्टोअर ऍड केलेले आहेत. मला आणखीन माझे कम्प्युटर डिपार्टमेंटचं स्टोअर ऍड केलं. पुन्हा टॅक्स डिपार्टमेंटचं स्टोअर ऍड केलं. पुन्हा मी आणखीन एक स्टोअर ऍड करतो बर्थ अँड डेथ डिपार्टमेंटचं. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट स्टोअर ऍड करतो मी. स्टोअर कुठल्या डिपार्टमेंटशी कनेक्टेड आहे ते ऍड कर. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट स्टोअरचं डिस्क्रिप्शन. नंतर माझं स्टोअर टाईप कुठलाच टाईप आहे. याच्यामध्ये मेडिकल, इन्व्हेंटरी, आयटी आहे, व्हेकल आहे, ते फायर आहे की इन्व्हेंटरी आहे. मी इन्व्हेंटरी 1 घेऊन घेतलेला आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट हेड ऑफिस घेतलं. नंतर माझं सेंटर स्टोअर असेल तर पूर्ण एकच स्टोअर आहे पूर्ण. आणि बिलिंग ऍड्रेस जे काही माझा बिलिंग ऍड्रेस आहे तो ऍड्रेस ऍड करेल. आणि या स्टोअरचा इन्चार्ज कोण आहे तो इन्चार्ज मी ऍड करेल. आणि त्याचा कॉन्टॅक्ट पर्सन आणि इथं सेव्ह करेल. माझं स्टोअर मास्टर मी फिलअप करून घेतलेला आहे. मी ऑलरेडी 2 स्टोअर आधी ऍड केले होते आणि पुन्हा तिसरं स्टोअर ऍड केलं. बघा, कम्प्युटर डिपार्टमेंट, टॅक्स डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि त्यांचे स्टोअर ऍड केले. आता यानंतर मला मटेरियल टाईप आणि या कुठले कुठले टाईपचे मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असतात त्या संबंधी मी मटेरियल टाईप मास्टर फिलअप करेल 2 नंबरला. मटेरियल टाईप मास्टर यामध्ये ऑलरेडी एक मी मटेरियल ऍड करून ठेवलेलं आहे प्रिंटरचं, की मला कम्प्युटर डिपार्टमेंटला माझे कम्प्युटर डिपार्टमेंट प्रिंटर प्रोव्हाइड करते. त्यामुळे मी प्रिंटर डिपार्टमेंटचा एक स्टोअर, कम्प्युटर डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक लेझर प्रिंटर म्हणून एक मटेरियल टाईप ऍड केलं होतं. आणि याच प्रकारे मी आता रिम जे काही पेजेस असतात ते पेजेस मला सप्लाय करायला बाकी डिपार्टमेंटला, त्यासाठी मी कम्प्युटर डिपार्टमेंटच्या अंतर्गतच आणखीन एक टाईप मटेरियल टाईप ऍड करतो. यासाठी मी इथे ऍड वर क्लिक करेल. माझा मटेरियल टाईप रिम पेज रिम, मटेरियल टाईप नेम रिम, A4 साइज पेजेस. मटेरियल टाईप माझा पॅरेंट टाईप आयकॉन नाही तर इनऍक्टिव्ह करतो त्याला आणि इथं मी सेव्ह करतो. मी मटेरियल टाईप ऍड केलेला आहे रिम नावाने एक. त्याच्यामध्ये मी जे काही पेजेस आहेत ते सर्व ऍड करेल. नंतर मटेरियल मास्टर, आता मटेरियल टाईप नंतर नेक्स्ट पाहत होतो मटेरियल मास्टर. मी पहिले टाईप ऍड केला, नंतर मटेरियल मास्टर कुठल्या प्रकारचं मटेरियल मला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे
त्यासाठी मी मटेरियल मास्टरवर क्लिक करेल, 3 नंबर पार्ट. मटेरियल मास्टरमध्ये मी आधी जे मटेरियल ऍड करायचे ते तुम्हाला दाखवून देतो. आधी मी एक लेझर प्रिंटर म्हणून एक मटेरियल ऍड केलं होतं. आता मला एक रिमचं मटेरियल ऍड करायचं. त्यासाठी मी पुन्हा एकदा ऍडवर क्लिक करेल. मटेरियल कोड, माझा जो काही कोड असेल तो मी ऍड करेल. इथं बघा मटेरियल टाईप ऍड केला. तर मी जे मटेरियल ऍड करत आहे ते काय, कशा संबंधी आहे, कुठल्या टाईप मध्ये बसते. मी इथं रिमवर क्लिक करतो. ओके. इथे मटेरियल नेम ऍड करतो. कॅनॉन रिम, A4 रिम. पुन्हा माझं डिस्क्रिप्शन, A4 साईज कॅनॉन रिम. आणि माझं काउंटिंग कशामध्ये आहे, तर नंबर्स, किलोग्रॅम की लिटर, लिटर, आणि माझं नंबर्स मध्ये काउंटिंग आहे. पुन्हा इन्व्हर्टेड टाईप, माझं कन्झ्युमेबल आहे की असे ते माझं कन्झ्युमेबल आहे. आणि माझं एका याची कॉस्ट किती आहे, एका याची कॉस्ट माझी 300 रुपये आहे, तर मी 300 रुपये ऍड करेल. आणि परचेस युनिट कशामध्ये आहे, तर नंबर मध्ये. पुन्हा युजेस क्लास, त्याचं युजेस कसं आहे, मीडियम आहे, लो आहे, युजेस की हाय आहे, तर माझा युजेस हाय आहे. तर स्टॉकिंग यू यू ओ एम याच्यामध्ये मी नंबर्स मध्ये पुन्हा. आणि क्वांटिटी, माझ्याकडे एक मिनिमम क्वांटिटी किती अवेलेबल असली पाहिजे एनी टाइम, मिनिमम करतो मी 10 क्वांटिटी. आणि मॅक्झिमम क्वांटिटी कितीपर्यंत असली पाहिजे, 100 करतो. आणि रिऑर्डर, माझी क्वांटिटी किती लेवल पर्यंत आल्यानंतर मी ऑर्डर देऊ शकलो पाहिजे, यासाठी मी 5 करतो. रिऑर्डर क्वांटिटी, एका टाइमला मी किती ऑर्डर द्यायची मला, त्यासाठी मी 20 क्वांटिटी करतो. आणि सेल्फ लाईफ कंट्रोल आहे का नो करतो आणि सेव्ह करतो. माझं मटेरियल मास्टर फिलअप झालेलं आहे. इथपर्यंत कोणाला अडचण आहे काही? ठीक आहे, कंटिन्यू करतो मी समोर. नंतर माझं सप्लायर मास्टर. सप्लायर मास्टर मध्ये जे काही आपण फायनान्स अकाउंट डिपार्टमेंटमध्ये किंवा बाकी डिपार्टमेंटमध्ये सप्लायर ऍड केले असतात, ते सप्लायर ऍज इट इज इथं सर्व आपल्याला दिसून जातात. पण याच्या व्यतिरिक्त दुसरे काही सप्लायर ऍड करायचे असेल तर पण आपण ऍड करू शकतो. ते कुठं, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मास्टरमध्ये सप्लायर मास्टर. याच्यामध्ये मी सर्च करतो, जे काही माझे सप्लायर ऑलरेडी ऍड आहे नगरपालिकेमध्ये ऍड केलेले सर्व दिसून जातील मला. इथं 7 सप्लायर ऍड आहेत, तर 7 सप्लायरची इन्फॉर्मेशन पूर्ण आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मला आणखीन काही कुठला सप्लायर ऍड करायचा असेल तर मी ऍड करू शकतो. यासाठी मला ऍड,
त्याच्यामध्ये सप्लायर कोड, सप्लायर ऍड्रेस, सप्लायर नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस, पॅन नंबर, जीएसटी नंबर, बँक डिटेल सर्व मी ऍड करेल आणि सेव्ह करून घेईल. माझ्या सप्लायर लिस्टमध्ये किशोर ट्रेडर्स, संतोष श्रीकांत म्हणून एक, आनंद पेट्रोलियम आणि ऑफसेट प्रिंटर्स, निल करंके ऑफसेट प्रिंटर, मी हा सप्लायर मला यूज करायचा आहे. तर मी माझं सप्लायर मास्टर अपडेट झालेलं आहे. नंतर माझी प्राईस लिस्ट, एंट्री, कॉन्टॅक्ट, आता एखादा सप्लायर असेल तर त्यासोबत आपल्याला कुठलंही ट्रान्झॅक्शन करण्यावर कॉन्टॅक्ट करणे अनिवार्य असते. त्यासाठी मी सप्लायर प्राईस लिस्ट एंट्री फॉर लेट कॉन्टॅक्ट मटेरियल म्हणून ऍड करेल. 5 नंबरचा पॉईंट, प्राईस लिस्ट. ते मी इथं आधी जे काही कॉन्टॅक्ट केलं ते एकदा बघून घेईल. एक कॉन्टॅक्ट केला तर मी कोटेशन म्हणून लेझर प्रिंटरसाठी, आणि पुन्हा एक कॉन्टॅक्ट करतो दुसऱ्या वेंडर सोबत, सप्लायर सोबत. जो काही माझा सप्लायर आहे त्या सप्लायरला मी त्या सप्लायर सोबत आधी कॉन्टॅक्ट करतो. निलकंठ ऑफसेट प्रिंटर्स, DIT रेट, टेंडर रेट, कोटेशन रेट. इथं कोटेशन रेट घेतो मी. जे काही कोटेशन प्राप्त आहे, कोटेशन नंबर, कोटेशन डेट, कुठल्या जागी माझं कोटेशन झालेलं आहे. एक एप्रिल 25 ला. ऍग्रीमेंट नंबर, ऍग्रीमेंटची डेट, एप्रिल ऍग्रीमेंट केलं. ऍग्रीमेंट स्टार्ट कधीपासून ऍग्रीमेंट स्टार्ट झालं. ऍग्रीमेंट स्टार्ट डेट कधीपासून ऍग्रीमेंट माझं सुरू झालेलं आहे. 11 पासून माझं ऍग्रीमेंट सुरू झालं. 10 ला ऍग्रीमेंट केलं, 11 पासून ऍग्रीमेंट सुरू झालेलं आहे. माझं ऍग्रीमेंट कधी एंड होईल? ते 31 मार्चला एंड होईल. आणि कुठल्या मटेरियलसाठी मी ऍग्रीमेंट केलेलं आहे. मी कॅनॉन ड्रीम साठी ऍग्रीमेंट केलेलं आहे. काय रेट फिक्स केलेलं आहे इथं? इथं यांच्याकडून रेट घेतले आहेत मी 300 रुपये. 300 रुपये घेऊ शकतो का 280, जे काही रेट असतील त्या रेटनुसार मी घेतलेले आहेत. आणि नंबर्स मध्ये पर नंबर 300 रुपये एका रिमची प्राइस. ते मी मल्टिपल पण ऍड करू शकतो आणि ते मी सेव्ह करतो. माझं ऍग्रीमेंट झालेलं आहे. त्यानंतर मला एकच लास्ट स्टेप आहे, जे काही मटेरियल मी ऍड केलं आहे त्यासोबत जे काही अकाउंट हेड आहे त्यासोबत मी अकाउंट ते मॅप करून घेईल. त्यासाठी मी अकाउंट मटेरियल आयटम मॅपिंग मास्टर मध्ये क्लिक करेल. मॅपिंग, त्यासाठी मी ऍडवर क्लिक करेल.
जे काही माझं मटेरियल आहे ते मटेरियल सिलेक्ट करेल. इन्व्हेंटरी कुठल्या डिपार्टमेंटचं आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट. कुठल्या स्टोअरचं आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट स्टोअरला आहे. कुठलं मटेरियल रिम आहे ते रिम सिलेक्ट करेल आणि कुठल्या लेजर्सवर मला मॅप करायचं आहे मॅप करून घेईल. स्टेशनरी, झेरॉक्स खर्च, छपाई. ठीक आहे, छपाईवर मी मॅप करून घेईल आणि इथे सेव्ह करेल. इथं आपलं मास्टर सर्व संपलेलं आहे. मास्टरमध्ये कोणाला काही अडचण आहे? ठीक आहे, कंटिन्यू करतो समोर. मास्टर नंतर जो काही पार्ट आहे तो पार्ट आहे ट्रान्झॅक्शनचा. ट्रान्झॅक्शनच्या पार्टमध्ये जे काही आपण आधी सप्लायर ऍड केला, नंतर त्यानंतर जे काही डिपार्टमेंट ऍड केले, त्या डिपार्टमेंटचे जे काही रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंट नुसार आपण सप्लायरला ऑर्डर देऊ की बा XYZ डिपार्टमेंटला इतक्या रिमची आवश्यकता आहे. नंतर ते सप्लायर आहे जो आपला माल सप्लाय करेल त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून पहिले परचेस ऑर्डर सप्लायरला द्यावं लागेल. परचेस ऑर्डर नंतर जे मटेरियल आपल्याला प्राप्त होईल त्या मटेरियलच्या संबंधी आपल्याला मटेरियल रिसिप्ट नोट जनरेट करावं लागेल. नंतर जे काही मटेरियल प्राप्त झालं हे मटेरियल खरंच योग्य आहे नाही योग्य आहे त्यासाठी आपल्याला मटेरियल इन्स्पेक्शन करावं लागेल. त्यापैकी काही मटेरियल एक्सपायर वगैरे किंवा डॅमेज असेल तर ते मटेरियल आपण वेंडरला रिटर्न करू शकतो. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला मटेरियल आपल्या पुन्हा सप्लाय करावं लागतं, तो दुसरा पार्ट झाला. आधी आपण सप्लायर करून ऑर्डर घेऊ, परचेस ऑर्डर म्हणजे XYZ जो काही सप्लायर आपण ऍड केला त्या सप्लायरला आपल्याला आणखीन आधी ऑर्डर द्यावं लागेल किंवा आम्हाला इतक्या रिमची आवश्यकता आहे त्यासाठी मला आधी परचेस ऑर्डर जनरेट करावं लागेल. ते परचेस ऑर्डर कोणी पण जनरेट करू शकते, कुठलं पण डिपार्टमेंट. त्यासाठी मला ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस ऑर्डर परचेस ऑर्डर परचेस ऑर्डर मध्ये ऍड करेल मी. त्यानंतर मी जे काही माझे PO रेट आहेत कुठल्यानुसार मी कॉन्टॅक्ट केलेला आहे तो सिलेक्ट करेल. कोटेशन नुसार सप्लायर नेम कुठलं कोण सप्लायर आहे त्यांची मी त्याला सिलेक्ट करेल. निरंकर ऑफसेट प्रिंटर्स. माझ्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतील डिलिव्हरी जेव्हा मला एखाद्या प्रोडक्टची डिलिव्हरी होईल त्यावेळेस मी टर्म्स अँड कंडिशन त्याला सिलेक्ट करेल. इफ एनी प्रोडक्ट डॅमेज टर्म्स अँड कंडिशन मी ऍड केलं आणि पेमेंट आफ्टर व्हेरिफिकेशन इन्स्पेक्शन. पेमेंट ड्यू डेट वगैरे डिफाईन करायचं असेल तर मी डिफाईन करू शकतो 31 मार्च पर्यंत. हे ऍडव्हान्स द्यायचं असेल तर ऍडव्हान्स देऊ शकतो पण शक्यतो ऍडव्हान्स कोणी देत नाही. ऍडव्हान्स अमाऊंट 0 घेतलेली आहे. काही रेफरन्स नंबर कुठल्या रेफरन्स नंबर द्यायचा असेल तर देऊ शकतो. मी जे काही माझं कॉन्टॅक्ट झाला असेल त्या रेफरन्स नंबर मी टाकू शकतो. रेफरन्स डेट रिमार्क स्टोअर नेम कुठल्या डिपार्टमेंटला परचेस करायचं आहे. स्टोअर नेम तर मी कम्प्युटर डिपार्टमेंटला स्टोअर करतो. एक्सपेक्टेड डिलिव्हरी मला आजच्या तारखेमध्येच डिलिव्हरी हवी म्हणून आजची तारीख देतो.
आणि मटेरियल टाईप, कुठल्या मटेरियलची मला जो काही वेंडर आहे यांच्याकडून कुठल्या मटेरियलची डिलिव्हरी पाहिजे, त्यासाठी मी कॅनॉन रिम घेतलेला आहे. बघा, रिऑर्डर लेवल 5 आहे, त्यामुळे प्रोसेस करायचा विचारत आहे, पण सध्या माझ्याकडे स्टॉक 0 असल्यामुळे मी प्रोसेस करत आहे. रिऑर्डर क्वांटिटी मला 10ची क्वांटिटी आवश्यकता आहे, मी 10 करेल. एक्सपेक्टेड डिलिव्हरी कधीपर्यंत डिलिव्हरी पाहिजे, 8 तारखेपर्यंतच पाहिजे, आणि इथे मी सेव्ह करेल. मी परचेस ऑर्डर टाकलेली आहे, पण जिथपर्यंत मी जे काही स्क्रूटिनी डिफाईन केलेली आहे तिथपर्यंत परचेस ऑर्डर अप्रूव्ह होणार नाही. माझी परचेस ऑर्डर पडलेली आहे, एक नंबर जनरेट झालेला आहे. नंतर मी ज्यांना जी सर्व्हिस असाइन केलेली आहे त्यांच्या लॉगिनला चेक करेल. मी असाइन यांनाच क्लिक, अमोल दातुरला यांच्या डॅशबोर्डला अप्लिकेशन येऊन पडलेलं आहे ना. ऍक्शनवर क्लिक करेल. अप्रूव्ह करेल. पुन्हा अप्रूव्ह क्लिक करेल. रिमार्क टाकेल. आणि अप्रूव्ह करेल. अप्रूव्ह केल्यानंतर परचेस ऑर्डरची प्रिंट करून जो काही माझा वेंडर आहे त्या वेंडरला ते प्रिंट देईल. त्यानंतरच त्या प्रिंटवरती जे काही इन्फॉर्मेशन आवश्यकता, जे काही प्रोडक्टची आवश्यकता असेल, तो जो काही वेंडर आहे माझा त्यानुसार ते प्रोडक्ट मला डिलिव्हर करेल. हे पुन्हा परचेस ऑर्डरच्या नोटला जाईल. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस ऑर्डर. पुन्हा इथं सर्च करेल. जी माझी ऑर्डर आहे ही 13/2 या ऑर्डरला क्लिक करेल. इथे मी याची प्रिंट करेल. माझी परचेस ऑर्डर प्रिंट झाले, पीडीएफ जनरेट झालेली आहे. याच्यामध्ये यू विल बी नेम, यू विल बी ऍड्रेस, टू सप्लायर नेम, कोणाला डिलिव्हर करायचा आहे, अमोल दाते, म्युन्सिपल कॉन्सिल वगैरे, कोणी प्रोडक्शन, कोणी डिमांड केली होती, पूर्ण इन्फॉर्मेशन आलेलं, कोटेशन नंबर, डेट, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, काय पूर्ण इन्फॉर्मेशन, प्रोडक्ट कुठल्या मटेरियलची त्यांना आवश्यकता आहे आणि किती क्वांटिटीमध्ये, आणि त्याची प्राइस प्रिंट निघालेले, आणि टर्म्स अँड कंडिशन, पेमेंट कंडिशन पण आलेले आहेत. यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, जो काही वेंडर असतो तो त्यांनी आपल्याला नगरपालिकेला प्रोडक्टची डिलिव्हरी केलेली आहे. नंतर जे काही प्रोडक्टची डिलिव्हरी झाली त्यानंतर जो काही वेंडर आहे यांना अपेक्षा असते की नगरपालिकेकडून तुम्हाला मटेरियल रिसिप्ट पोच झालं, याच्या अगेन्स्ट एखादी रिसिप्टची आवश्यकता. त्यासाठी त्याला ती असते मटेरियल रिसिप्ट नोट. वेंडरने आपल्याला जे काही आपण परचेस ऑर्डर दिली त्यानुसार आपल्याला मटेरियल प्राप्त झालेलं आहे. त्यासाठी मी पुन्हा जाईल मटेरियल रिसिप्ट नोटला. त्यासाठी मी सर्च करतो. एक ऑलरेडी सर्व्हिस दिलेली आहे मी, पुन्हा इथे नवीन ऍड करतो. रिसिप्ट डेट, परचेस रिसिप्ट, सप्लायर नेम, ज्यांच्याकडून मला मटेरियल प्राप्त झालं, रिम, त्यांचं मी वेंडरचं ऍड करेल. ओके. सप्लायर बिल नंबर, मी जे काही बिल जनरेट करेल तो बिल नंबर पुटअप करेल. सप्लायर बिल डेट, आजच्या तारखेमध्येच बिल मला हे करायचं आहे. चलन नंबर,
चलन डेट, स्टोअर नेम, कुठल्या डिपार्टमेंटला आलेला आहे स्टोअर नेम, आणि पीओ, माझी परचेज ऑर्डर याच नंबरची आहे 002 002 तारखेमध्ये सिलेक्ट करेल. जे काही माझं मटेरियल नेम आहे ते सिलेक्ट करेल. ओके, सध्या क्वांटिटी 0 होती, त्यामध्ये क्वांटिटी 10 झालेली आहे. क्वांटिटी रिसिव्ह किती क्वांटिटी मला प्राप्त झाली, मी डिमांड 10ची केली होती आणि 10 क्वांटिटी मला प्राप्त झाली असेल तर मी 10 करेल. की इथे लॉट नंबर वगैरे असेल तर तो पण मेन्शन करेल, सिरियल नंबर असेल, बॅच नंबर असेल, आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट, ज्या डेटला माझं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झालेलं आहे ती तारीख डिफाईन करेल, आणि एक्सपायरी पण डिफाईन करेल, आणि इथं सेव्ह करेल. म्हणजे मटेरियल रिसिप्टची नोट पडलेली आहे, याची प्रिंट काढून केली. मटेरियल रिसिप्ट नोट, तर फायनान्शियल 25/26 डेट, यांच्याकडून हे मटेरियल प्राप्त आहे, मटेरियल रिसिप्ट त्यांची साईन, साईन ऑफ इन्व्हेंटरी डिपार्टमेंटची साईन, म्हणजे मटेरियल रिसिप्ट प्राप्त झालेली आहे. पण आणखीन मी त्या प्रोडक्ट जे प्राप्त झाले त्याचं इन्स्पेक्शन केलं नाही, यासाठी मला इन्स्पेक्शन करावं लागेल. इन्स्पेक्शन नंतर जे काही संबंधित डिपार्टमेंट आहे, फायनान्शियल डिपार्टमेंट, त्याची फायनान्शियल डिपार्टमेंट त्यांचं पेमेंट वगैरे ते दुसरा पार्ट आहे, ते फायनान्शियल मॉड्यूलचं काम आहे. पण इन्स्पेक्शन करणं या डिपार्टमेंटचं काम आहे. यासाठी मी पुन्हा इन्स्पेक्शनचं हे करेल, मटेरियल इन्स्पेक्शन. यामध्ये मी इथे ऍड करेल. जे काही माझं मटेरियल आलेलं आहे त्याचं इन्स्पेक्शन मी करत आहे. मग MTR नंबर हाच माझा रिसिप्ट नंबर आलेला आहे. ऍटम रिसिप्ट म्हणजे जे काही मटेरियल रिसिप्ट नोट आहे त्याचा नंबर तो आलेला आहे इथं इन्स्पेक्शन साठी. ते मी यावर क्लिक करेल. त्याला नंबर ऑटोमॅटिक सप्लाय बिल नंबर पण आलेला आहे, आणि किती क्वांटिटी मला प्राप्त झाल्या आहे. तर मला 10 क्वांटिटी प्राप्त झाल्या होत्या. रिजेक्टेड क्वांटिटी 0, रिमार्क असेल तर रिमार्क टाकेल. कम्प्लीट, आणि सेव्ह करेल. मी जे काही संबंधित स्क्रुटिनी डिफाईन केलेली आहे त्यांना इन्स्पेक्शन करण्याकरिता मी इन्स्पेक्शन सर्व्हिस जनरेट केलेली आहे. त्यानुसार जे काही इन्स्पेक्शन करायचं आहे, संबंधित जो काही स्क्रुटिनी डिफाईन केलेली आहे ते इन्स्पेक्शन करतील इन प्रोसेस. ज्यांना काही सर्व्हिस असाइन केलेली आहे त्यांच्या डॅशबोर्डला ती आपली सर्व्हिस गेलेली आहे. माझ्या जे काही त्यांना सर्व्हिस असेल की त्यांच्या डॅशबोर्ड सर्व्हिस आलेली आहे, याच्यामध्ये मी ऍक्शनवर क्लिक करेल. त्याला अप्रूव्ह करेल आणि फायनल करेल. इन्स्पेक्शन कम्प्लीट झालेलं आहे माझं. आणि सेव्ह करेल.
ओके करेल. त्यानंतर जर इन्फेक्शन नोट जनरेट करेल, जे काही नोडवरून मी इन्फेक्शन रिक्वेस्ट टाकली त्याच नोडवरून मी इन्फेक्शनची नोट जनरेट करेल. त्यासाठी पुन्हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ट्रान्झॅक्शन मध्ये मटेरियल इन्फेक्शन. म्हणजे इन्फेक्शन रिपोर्ट आलेला आहे. कोणाकडून मटेरियल रिसिव्ह झालं, रिसिप्ट नंबर, परचेस रिसिप्ट, पूर्ण डिटेल्स याच्यावर आले. रिसिप्ट डेट, सप्लायर बिल डेट, इन्फेक्शन डेट, कधी इन्फेक्शन झालं, रिमार्क कुठला झाला, कोणी इन्फेक्शन केलं, हे पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यावरती आलेली आहे. इथं जो काही वेंडरचा पार्ट आहे किंवा वेंडर किंवा सप्लायरचा पार्ट आहे तो पार्ट संपलेला आहे. इथपर्यंत कोणाला अडचण? करू कंटिन्यू समोर? ठीक आहे. जो नेक्स्ट पार्ट आहे तो पार्ट आहे जे काही मला मटेरियल प्राप्त झालं आहे, मटेरियल संबंधित डिपार्टमेंट कडून जे काही डिमांड येईल त्या डिपार्टमेंटला सप्लाय करा. त्यासाठी मला आधी जे मटेरियल प्राप्त झालं या संबंधी मी रिपोर्ट करून मटेरियलचं काउंट चेक करून घेतो. याच्यामध्ये इन्व्हेंटरी रजिस्टर, याच्यामध्ये कुठल्या डिपार्टमेंटचा इन्व्हेंटरी, कम्प्युटर डिपार्टमेंट आणि कॅनॉन LP4 ने जनरेट रिपोर्ट. माझ्याकडे टोटल स्टॉक अवेलेबल झालेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 0. रिसिप्ट नंबर जे स्टॉक माझा पडला ती रिसिप्ट नंबर 10 स्टॉक पडला. कोणाला इश्यू केला का नाही? 0 इश्यू. आणि सध्या बॅलन्स किती आहे? 10 क्वांटिटी बॅलन्स आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे की XYZ डिपार्टमेंटला याची रिमची आवश्यकता आहे, ते डिपार्टमेंट काय करेल? एक रिक्वेस्ट टाकेल. त्यासाठी जो काही पार्ट असेल तो ट्रान्झॅक्शन मध्ये मटेरियल इंडेंट वर क्लिक करेल मी. याच्यामध्ये ऍड करेल. स्टोर नेम कम्प्युटर डिपार्टमेंट. इंडेड पर्पज कुठल्या कामासाठी पाहिजे? फॉर प्रिंटिंग. रिमार्क टाकेल टू रिम. सप्लायर नेम कोणी सप्लाय केलेला आहे? यांनी सप्लाय केलेला आहे. कॅनॉन रेझर प्रिंटर. सध्या अवेलेबल क्वांटिटी 10. त्यापैकी मी 2 क्वांटिटी कमी करतो. सॉरी, कोड सेट कोड असेल तो काही कोड लागेल इथं. प्रोजेक्ट नेम आवश्यकता नाही आहे. क्वांटिटी रिक्वेस्टेड 2 क्वांटिटी आवश्यकता आहे. आणि कधी डिलिव्हरी करायची? आजच्या तारखेमध्ये. आणि इथे मी सेव्ह करेल.
मटेरियलची रिक्वेस्ट टाकली मी 10 क्वांटिटी, सॉरी 2 क्वांटिटी, आणि मी माझं जे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवर दिसेल मला. अप्रूव्ह करेल. अप्रूव्ह करेल. ओके करेल. त्यानंतर त्यानंतर मटेरियल इन्व्हेंटरी नोटला जाईल पुन्हा, तिथून त्या रिपोर्टची प्रिंट काढेल. ट्रान्झॅक्शन मध्ये मटेरियल इंडेंट, त्याच्यामध्ये मी सर्च करेल. मटेरियल रिक्वेस्ट आलेली आहे. त्यानंतर मटेरियल ट्रान्सफर करेल. मटेरियल ट्रान्सफर. मटेरियल रिक्वेस्ट करेल आधी. त्याच्यामध्ये ऍड करेल. रिक्वेस्ट कोणत्या डिपार्टमेंट रिक्वेस्ट केली आहे, फॉर एक्झाम्पल टॅक्स डिपार्टमेंट रिक्वेस्ट केली आहे. ओके, रिमार्क टाकेल. कोण स्टेट आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट डेट आहे. पुन्हा मटेरियल नेम, कुठलं मटेरियल आहे, कॅनॉन रिम. किती क्वांटिटी आवश्यकता आहे, 2. एक्सपेक्ट डिलिव्हरी कधी डिलिव्हरी पाहिजे, आजच. नाही ते ऍड करेल. सबमिट करेल. मटेरियल रिक्वेस्ट आलेली आहे माझ्या डॅशबोर्ड वरती. त्याला अप्रूव्ह करेल. अप्रूव्ह करेल. सेव्ह करेल.
त्यानंतर पुन्हा त्याच नोटला ट्रान्झॅक्शन मध्ये मटेरियल रिक्वेस्ट त्याची प्रिंट करेल. पुन्हा मी सर्च करेल आणि प्रिंट करेल. मटेरियल रिक्वेस्ट आलेली आहे आणि यानंतर जे काही स्टेप आहे मटेरियल ट्रान्सफर करेल मी. मटेरियल ट्रान्सफर. त्याच्यामध्ये ऍड करेल. तारीख नंबर सिलेक्ट केला. 2 क्वांटिटी आलेली आहे. अप्रूव्ह क्वांटिटी 2 करेल. दिलेली क्वांटिटी 2. पुन्हा ज्या रकमेमध्ये ती तारीख घेईल आणि सेव्ह करेल. 2 क्वांटिटी मी टॅक्स डिपार्टमेंटला सप्लाय केलेली आहेत. आणि तर पुन्हा मी सर्च करेल. त्याची पण मी ट्रान्सफर प्रिंट करू शकतो. यानंतर माझा मटेरियल डिपार्टमेंटला पोहोचल्यानंतर त्या डिपार्टमेंट कडून मला मटेरियल इश्यू नोट लागेल. यासाठी मी पुन्हा मटेरियल इश्यू नोटवर क्लिक करेल. इथे मी ऍड करेल. तारीख सिलेक्ट करेल. माझा जे काही प्रोडक्ट आहे त्याचा नंबर सिलेक्ट करेल. इश्यूड बाय कोणी इश्यू केलं ते इश्यूड बाय अमोल दातीर. रिमार्क किती क्वांटिटी रिक्वेस्ट 2 क्वांटिटी इश्यू क्वांटिटी किती केले 2. अवेलेबल क्वांटिटी किती 8 क्वांटिटी अवेलेबल राहिले आपल्याकडे. नाही तर एक मिनिट 13 2 क्वांटिटी मी सेव्ह करेल. जनरल झालेलं आहे. ट्रान्झॅक्शन मध्येच पुन्हा मी मॅट्रिक्स प्रिंट करेल. नाही सेव्ह झालंच नाही. तारीख घेतली. इंडियन नंबर घेतला 2.
issued by Datir. क्वांटिटी 2 घेतली पुन्हा. सेव्ह करेल. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर मॅनेजमेंट, मटेरियल इश्यू नोट. याच्यामध्ये ऍड केलं. आणि सेव्ह केलं. सक्सेसफुली. यानुसार आपलं जे इन्व्हर्टरी मॉड्यूल आहे संपलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे काही ट्रान्झॅक्शन केलं इन्व्हर्टरी रजिस्टर काढून आपण प्रिंट करू शकतो. आणि कुठलं मटेरियल रिटर्न करायचं तर आपण रिटर्न टू वेंडर करून ते मटेरियल वेंडरला रिटर्न पण करू शकतो. मी कम्प्युटर डिपार्टमेंट प्रिंट काढतो. याच्यामध्ये कॅननचं इन्व्हर्टर रजिस्टर काढतो आणि प्रिंट करतो. माझ्याकडे स्टॉक प्रिंट दिसून जाईल की ज्याच्या मध्ये कम्प्युटर डिपार्टमेंटला. त्याच प्रकारे माझा स्टॉक टॅक्स डिपार्टमेंटला ते पण दिसून जाईल. माझ्याकडे स्टॉक होता 10 पैकी स्टॉक मी 10 पैकी दोन स्टॉक मी कम्प्युटर डिपार्टमेंटला सप्लाय केला, इश्यू केला होता. त्यापैकी पुन्हा माझ्याकडे स्टॉक राहिला 8 पैकी पुन्हा 2 स्टॉक मी कम्प्युटर डिपार्टमेंट करून वॉटर सप्लाय करून कॉम्प्युटर डिपार्टमेंट दिला. माझ्याकडे 8 स्टॉक राहिला आणि आजचा क्लोजिंग स्टॉक 6 आलेला आहे. ते ट्रान्झॅक्शन या डिपार्टमेंटचं. आणि याच प्रकारे मी ट्रान्झॅक्शन जे काही टॅक्स डिपार्टमेंटचं ते पण बघू शकतो. याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन न्यायचं आहे. या प्रकारे इन्व्हर्टर मॉड्यूल संपलेलं आहे. पुन्हा काय अडचण? कोणाला डाऊट असेल तर विचारा. हॅलो, कोणाला डाऊट नाही? कन्क्लूड करा. निलेश ठीक सर. आहे सर, चालेल सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.